सियावर रामचंद्र की जय. मागच्या भागात मी तुम्हाला सांगितलं रावण युद्धभूमीवरून दोनदा पळून गेलाय आणि पुन्हा अजून एकदा पळून गेलाय, तो तिसऱ्यांदा. आत्तापर्यंत रावणानं युद्धभूमी सोडण्याचे 2 प्रसंग आपण बघितलेत. तिसरा प्रसंगही पुढे बघणार आहोत. पण तिसऱ्या प्रसंगात रावण स्वतःहून निघून गेलेला नाहीये. खरं तर युद्धभूमी सोडण्याचा रावणाच्या मनात आलेला विचार त्याचा जीवरक्षक ठरू शकला असता. पण म्हणतात ना, एकदा का मृत्यू निश्चित झाला की मग माणसाला तो आपल्याकडे बोलावून घेतो. असं होत नाही की मरण आलंय आणि लोक त्या मृत्यूकडे गेले नाहीत, बोलावतो. मृत्यूच्या बाबतीत रावणाचं असंच झालंय. त्याला युद्धभूमीवरून 2दा परत जावं लागलंय आणि दुसऱ्या वेळेला तो परत येतोय ठरवून, चिडून. आता बघतो, या वेळेला गेलेला रावण हा त्याचं रथ मोडलाय, अश्व गेलेली आहेत, नवीन रथ घ्यायला हवा. खरं तर रावणाच्या मनामध्ये आता भीती निर्माण व्हायला लागली. म्हणजे असं नाही होत की ज्या रावणाने युद्धभूमीवर जावं आणि युद्धभूमीवर गेल्यानंतर शत्रूला परास्त करूनच परत यावं. म्हणजे शत्रुमदन असलेला रावण, शत्रुदमन असलेला रावण आपल्या प्रतिस्पर्ध्याला मारल्याशिवाय परत आलेला नाहीये. अपवादात्मक काही प्रसंग आहेत, पण या रावणाला आता शत्रूच्या भयाने 2दा युद्धभूमीवरून जावं लागलंय. लक्षात यायला हवं ना की नाहीये जमत आपल्याला. पण नाही, शत्रूच्या जोरदार हल्ल्यानंतर जखमी झालेला, थकलेला रावण युद्धभूमीतून 2दा निघून जातोय आणि दुसऱ्याही वेळेला तो परत येतोय. या वेळेला त्याच्या मनातला राग प्रचंड आहे, प्रचंड आहे. आता मी रामाला यमसदनाला धाडतो, नुसता रामाला नाही, दोन्ही भावाला यमसदनाला धाडतो. सारखा त्वेषाने येतोय. खरं सांगू का, मला हा प्रसंग म्हणजे आपण रस्त्याने जात असतो बघा, मोटरसायकल किंवा वाहन घेऊन, आणि त्या वाहनाच्या मागे एक भुभुत्कार करणारा श्वान प्रचंड वेगाने येत असतो. वाहन निघून जातं आणि श्वान आपला थकून थांबतो. मग पुन्हा दुसरं वाहन येतं, दुसऱ्याही वाहनाच्या मागे तेवढ्याच वेगात ते भुंकत भुंकत धावतं. श्वानाला कदाचित वाटत असेल, आपण कसं वाहन पिटाळून लावलं, आपला दम यात निघतोय, आपण वाहन पिटाळून लावू शकत नाहीये, आपण त्याला पकडू शकत नाही, हे त्या श्वानाच्या लक्षातच येत नसतं. ते म्हणतात ना, माणसाला प्रगती आणि श्वानाला गती सहनच होत नाही. तो भुंकून थांबवण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी हाच श्वान एखाद्या भल्या मोठ्या वाहनाच्या चाकाखाली येऊन मरून जातो, पण जाणं सोडत नाही. कितीदाय असो, दम लागो, थकून जाओ, काही असो, मृत्यू बोलावतो तेव्हा जावं लागतं. आणि माणूस तो अगदी ओढ लागल्यागत मृत्यूला जवळ करत असतो, ओढ लागल्यागत. रावणाचं तसं झालंय. त्याला त्याचा मृत्यू पुन्हा पुन्हा युद्धभूमीकडे खेचून घेतोय. यावेळेला नवा रथ, नवी सगळी व्यवस्था, तशाच ताकदीचे सुंदर रथ रावणाने आपल्यासाठी तयार करून घेतलेत, आधीच तयार करून घेतलेत. कारण 1 रथ 2 रथ असं असले पाहिजेत सज्ज राजाकडं. यावेळेला तसाच शक्तिशाली एक रथ तयार करून रावण युद्धभूमीकडे आलाय. यावेळी रावण समोर सैन्याला पाठवून आपण मागून किंवा मध्यभागी थांबून येत नाहीये. यावेळेला सैन्य मुखावर रावण आहे. त्याला आपल्या सैन्याच्या मध्ये ती ऊर्जा भरायची आहे. कारण काय आहे की सतत 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 रावणाला पराभवाचा, भयंकर आक्रमणाचा सामना करावा लागलाय. गमावलंय तर सगळंच. ना कुठला नातलग उरलाय, ना कुठला सेनापती उरलाय, ना कुठला सरदार उरलाय. आता लंकेत लढणारा उरलाय तो एकटा रावण आणि काही सैनिक. या सैनिकांना पुढे पाठवलं तर आधी सैनिकांचा घास जाईल आणि सैन्याचं लढण्याचं धैर्य गळून जाईल, हे रावणाला ठाऊक होतं. म्हणून त्यानं आपल्या सर्व शक्ती पणाला लावून
सैन्य मुखाजवळ येऊन लढण्याचं ठरवलेलं आहे. आणि नुसता सैन्य मुखावर तो नाही आहे. रावणाने लंकेच्या बाहेर नव्या रथासह पडल्याबरोबर भयंकर अस्त्र रामचंद्रांवरती सोडायला सुरुवात केली आहे. भयंकर अस्त्र, एकापेक्षा एक भयंकर अस्त्र. आणि त्या अस्त्राचा परिणाम सकल वानर सेनेवरती होतोय. रामचंद्रांनीही या अस्त्राचं उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. एकानंतर एक एकानंतर एक एकानंतर एक भयंकर अस्त्र रामचंद्रांची सुटत आहेत. रावणाच्या अस्त्राचा बिमोड होतोय आणि कधी कधी रावणाच्या या अस्त्राचा रामचंद्रावरती परिणाम सुद्धा होतोय. कारण रावण एका उंचीवरून लढतोय तर रामचंद्र जमिनीवर आहेत. ते मातीत उभे राहून लढतायत तर रावण रथावरून लढतोय. त्यामुळं तो एक परिणाम जाणवतोय आणि हा सगळा परिणाम आकाशस्थ देवतांना देखील जाणवतोय. सगळ्या देवता म्हणून इंद्राला सांगतात की इंद्रा बघ जरा काही मदत करता आली रामचंद्रांना तर. हे इकडे युद्ध सुरू आहे आणि तिकडे सगळ्या देवतांनी मिळून इंद्राला विनंती केली आहे की बघ जमलं तर. तेव्हा इंद्र आपला सारथी मातलीला बोलवतो. म्हणतो मातली, रामचंद्रांचं युद्ध चालू आहे. या युद्धामध्ये आपल्याला मदत करणं अनिवार्य आहे. करेल नाही तर काय करेल. या सगळ्याला रावणाने त्रास दिला होता ना. बघा कसं असतं, ज्याला तुम्ही त्रास द्याल तो कधी ना कधी संधी शोधत असतो तुम्हाला अडचणीत आणण्याची. आणि ज्या दिवशी ती मिळते त्या दिवशी तो तुम्हाला हरवू शकणाऱ्या माणसाच्या सोबत जाऊन मिळतो. साधं गणित आहे जगाचं, साधं. देवानी विचार केलाय रामचंद्र आहेत तर लढायला, हे मारणार तर आहेत, पण युद्ध काही बरोबरीचं होत नाहीये. तो रथात, हे जमिनीवर, हे बाण मारतायत, ते बाण जातोय. या सगळ्या गोष्टीला खूप बरोबरीचं युद्ध ते वाटत नाहीये. मग काय करावं? इंद्रानं सांगितलं मातलीला, मातली, माझा रथ फार सुंदर आहे. तो सगळ्या देवतांच्या आशीर्वादाने युक्त आहे. त्यात भिन्न भिन्न शक्ती आहेत. एवढंच नाही तर ब्रह्मदेवानी दिलेली एक भयंकर शक्ती त्या रथामध्ये आपण ठेवलेली आहे. माझा हा सर्व शक्तींनी युक्त असलेला रथ, ब्रह्मदेवाचं अस्त्र असलेला रथ तू घेऊन रामचंद्रांच्याकडे जावं आणि त्यांना हा रथ देऊन त्यांचं सारथ्य तू करावं मातली. इंद्राची आज्ञा मातलीनी प्रमाण मानली आणि तो खाली आला. रामचंद्रांना भेटला, वंदन केलं, म्हणाला, रामचंद्रा, मला देवराज इंद्रांनी पाठवलंय. म्हणलं असं काय इंद्रांचं म्हणणं? काय नाही, रावणासोबतचं तुमचं युद्ध काही तुल्यबळ वाटत नाहीये. तो दिव्य अशा रथावर स्वार होऊन लढतोय आणि तुम्ही जमिनीवरून लढताय, तर तुम्हालाही ते तुल्य बळ युद्ध करता यावं यासाठी इंद्राने आपला रथ पाठवलाय. रामचंद्र म्हणाले, युद्धात बाबा विश्वास ठेवायचा नसतो, कोणावरही विश्वास ठेवायचा नसतो. हा रथ इंद्राचा कशावरून? ते म्हणाले, देवा, आपण सर्व शक्तिमान आहात, सर्वज्ञ आहात. या रथाकडे बघा, या दैवी गुण असतील तरच स्वीकारा. रामचंद्रांनी मंदस स्मित करत त्या रथाकडे बघितलं आणि तो रथ खरोखर इंद्राचा याची खात्री पटली. सर्व देवांच्या आशीर्वादांनी युक्त असलेला रथ असल्यामुळं रामचंद्रांनी त्याला प्रणाम केलाय आणि एक प्रदक्षिणा रथाभोवती मारून त्या रथाचा स्वीकार रामचंद्राने केलाय. आता देवराज इंद्राच्या रथावर जगन्नियंता जगतपालक रामचंद्र विराजमान झालेला आहे आणि रावणासोबत युद्ध करायला सज्ज झालाय. कसं होईल हे युद्ध बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.